तर मी आज बनवणार आहे करडीची भाजी। ही मी करडीची भाजी बारीक चिरून घेतलेली आहे। त्यानंतर मी दोन चिरलेले टमाटर, एक चिरलेला कांदा घेतलेला आहे, मिरची घेतलेली आहे, मिरची आणि लसूणची पेस्ट केलेली आहे। ही हरभऱ्याची डाळ आहे थोडीशी घेतलेली, आणि इथे शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे, बारीक भाजलेले शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे। आता आपण बघूयात भाजी कशी करायची। ठेवली आहे आणि कढई तापून घेतली। आता याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकते, 1 ते 2 चमचे तेल टाकते। करून झालंय। आता चिरलेला कांदा टाकूया आपण याच्यामध्ये। कांद्याला गोल्डन कलर येईपर्यंत मस्त असं मिक्स करून घेऊया, छान असं। आता मस्तपैकी गोल्डन झाला आहे। आता त्याच्यामध्ये आपण टमाटर टाकूया, टमाटर मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये असं। टाकल्याच्या नंतर ही मिरचीची आणि लसूणची पेस्ट टाकायची याच्यामध्ये, करून घेऊया ते देखील तेलामध्ये असं मस्तपैकी। गॅस बारीक करायचा नाही तर आपला मसाला जळू शकतो। भाजी एकदम छान होते, खायला टेस्टी असते आणि हेल्दी, शरीरासाठी चांगली असते करडीची भाजी खाण्यासाठी। आणि बनवून बघा एकदा, कशी बनते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। देखील मिक्स करून झाली। आता ही आपण याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकूया, ती देखील मिक्स करून घेऊया। त्याच्यात थोडीशी हळद टाकूया, करून घेऊया मिक्स असं व्यवस्थित, छान असं करून घेऊया। सगळा मसाला झाला पाहिजे मिक्स या पद्धतीने, हे बघा। आता गॅस फास्ट करा, म्हणजे सगळा प्रॉपर मसाला तळून होईल आणि मिक्स देखील होईल। आणि आपल्याला याच्यामध्ये आता मीठ देखील टाकायचं आहे। याच्यामध्ये मीठ टाकूयात आपण चवीनुसार, मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलं सगळं व्यवस्थित, आणि हे झालं त्यानंतर हे 5 मिनिटासाठी असं छोटासा फ्लेम गॅसवरती पकवून द्यायचं। आणि त्यानंतर आपण जी भाजी कापलेली होती करडीची भाजी, ती आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायची आहे। मसाला झालेला आहे आणि आपण आता ह्याच्यामध्ये मस्त अशी भाजी टाकूया। सगळी भाजी टाकायची आणि थोडा वेळासाठी झाकून ठेवायची, मिक्स करून। हा सगळा मसाला मिक्स केल्याच्या नंतर ना, ही सगळी जी भाजी आहे त्याच्यातलं सगळं पाणी थोडंसं पण नाही टाकायचं, ह्या भाजीमधलंच पाणी निघून भाजी व्यवस्थित अशी शिजून निघणार आहे। 5-10 मिनिटासाठी आपण ह्याच्यावरती प्लेट नाही तर काहीतरी झाकूयात। 10 मिनिटाच्या नंतर ना ही आपली अशी भाजी झालेली आहे। पाणी सुटलंय त्या भाजीला, मस्त अशी चण्याची डाळ देखील त्याच्यामध्ये उकडून निघणार आहे। भाजीला एकदम मिक्स करूया सगळं, आणि आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं त्याच्यामध्ये। हे बघा, अशा पद्धतीने शेंगदाण्याचं कूट टाकूया, सगळीकडे पसरूया आणि परत ते देखील 10 मिनिटं असंच वाफेवरती शिजून देऊया। बघा, हे बघा मस्त असं दिसतीये भाजी आणि खायला देखील टेस्टी लागणार आहे। आता सगळं मिक्स करून झालंय, परत 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया, म्हणजे अजून छान अशी त्याच्यातलं पाणी सुटेल आणि चांगली अशी भाजी शिजून निघेल। आपली भाजी झालेली आहे आणि आपल्या भाजीतलं जे भाजी झालेली आहे आणि जे भाजी मतलब ते पाणी होतं जे झालं होतं भाजीमुळे, ते सगळं ऑब्झर्व झालेलं आहे। आणि अशा प्रकारे बघा आपली भाजी झालेली आहे। तुम्ही ही भाजी आहे ना भाकरीसोबत देखील खाऊ शकता, भाकरीसोबत खाल्ली तर खूपच टेस्टी लागेल। आणि ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा, खूप सुंदर अशी बनलेली आहे भाजी, दिसायला नाही देखील खायला देखील चांगली झालेली आहे। मीठ प्रॉपर टाका, भाजी एकदमच छान झालेली आहे आणि नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय।